हा हॅलो, ऐकू येते का? हॅलो. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला कळलं नाही. सॉरी सॉरी. या बसू का? हा बस. येस थँक्यू. हा लंबकर्णी का? बोल बोल बोल. हो हो, कुठपर्यंत आली आहेस तू? चर्चगेट स्टेशन. हा म्हणजे येशील 10 मिनिटात. हो हो हो. मी इथे आहे, NCP आहे ना त्याच्या बरोबर समोरच्या ठिकाणी तिकडे ते एक बस स्टॉप आहे बघ. हां, त्याच्यामध्ये एक हे आहे, बाकडा टाकलेला आहे काळ्या कलरचा. हो हो. मागे काका कुवा खातोय एक हे. हा एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे मी. हा आणि ऐक 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 लंबकर्णी का? ॲक्च्युली माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आलेली आहे. हो हो, एकच दांडी शिल्लक आहे. कदाचित कटबीट झाला तर मग म्हणून म्हटलं मी आता इथेच थांबतो. मी अजिबात हलत नाही. हा आणि लंबू लंबू ऐक ना, मी दिलेला ड्रेसच तू. हॅलो. मोबाईल बंद झाला. कधीपासून? म्हणजे मग हा मोबाईल आता फेकून टाकू की अरे काय? नाही नाही, नाही. अहो, थांबा इकडे. अहो मोबाईल बंद म्हणजे माझा हा मोबाईल बंद झाला, बॅटरी संपली त्याची. अच्छा अच्छा. हा असं असं. राम राम. राम 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 राम, नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी शाबर आहे. म्हणजे पंच होता. नाही आवडला? मारा लाटेवर. अहो, समुद्र आपलाच आहे, आपल्याला तो मारेल लाटेवर. आग लागली असं विनोदाला ती. हा काय पंच होता. मी बरा आहे. मी शाबर आहे. गाय गाय गाय. नाही पंच बरा होता, पण 850 एपिसोड नंतर घेण्याच्या लायकीचा नव्हता. लाज वाटली पाहिजे मला. लाज अहो वाटली. ठीक आहे, हरकत नाही. एवढं काय वाटून घेताय? आयुष्य आहे, विनोद पंचेस होत राहतात. तुम्ही घ्या एखादा पंच. ती काही एकट्यानं स्किट उचलायचं आहे. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला अहो, काय- गंमत केली हो. Yes, yes. गंमत केली. बाकी बाकी मस्त आहे, चालेल. आज इकडे कुठे? म्हणजे नाही नाही, म्हणजे जहाज येण्याची वाट बघता वाय काय? मी जहाजाची काय वाट बघेन मी? मला नाही कळलं. नाही नाही, आपण कसं बस स्टॉपवर असलो की बसची वाट बघताव का नाही म्हणून विचारतोय. समुद्र किनाऱ्यावर आहे ना, तर जहाज येण्याची वाट बघताव आहे काय? पण मी जहाजाची वाट का बघेन? नका बघू. हा तेच म्हटलं मी. नका बघू. हा तुम्हाला काय वाटलं? इथे एखादं जहाज येईल, मग तुम्ही त्याच्यात बसाल. एखादी श्रीमंत मुलगी येईल, ती आत्महत्या करायला जाईल, तुम्ही तिला वाचवाल. मग ती तिचं तुम्हाला नंगू पुंगू चित्र काढायला देईल. असं काय होणार नाही. हा? अरे पण असं का होईल पण? होऊ शकतं ना. म्हणजे 12 वर्षापूर्वी मी टायटॅनिक बघितलाय. त्या दिवसापासून हे बघा, कागद आणि पेन्सिल घेऊन बसलेलं इथं चित्र काढायला. पण अजून काही जहाज आलेलं नाही. बरं. हा म्हणजे पोरी बाली इकडे फिरतात सकाळ संध्याकाळ. ते काय इव्हिनिंग वॉक का मॉर्निंग वॉक म्हणतो ना, पण त्यांची आपण चित्र कशी काढणार ना? बरं बरं बरं. ठीक आहे ठीक आहे हे बघा काय खोटं नाही सांगेल. ठीक आहे ना, हरकत नाही. ओके. बाकी एकदम हे आहे, मस्त आहे. काय करता आपण? हं? काय करता काय? मी रेल्वेत आहे. कुठे? रेल्वेत आहे मी, रेल्वेत. अच्छा रेल्वेत आहो. मग एकदा असं झुक 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 ऊ असा आवाज काढून दाखवा ना. हे, तुम्ही काय बोलताय? ए, त्याशिवाय मी विश्वास कसा ठेवणार ना तुम्ही रेल्वेत आहोत. पण माझी काही जबरदस्ती आहे तुम्हाला? विश्वास ठेवा, रेल्वेत आहे रेल्वेत आहे म्हणून. नाही, तुम्ही आता रेल्वेत आहात असं म्हटलं. नाही नाही, हे एक एक मिनिट जरा प्लीज, जरा मी वेगळ्या मनस्थितीत आहे. अच्छा अच्छा. कळलं का? मला कोणतरी भेटायला येणार आहे आज. डेट आहे माझी. हो. येस. म्हणजे माझी होणारी बायको आहे ती. अच्छा. रोमॅन्टिक डेट आहे. ओ रोमॅन्टिक. या वयात जमतो तुम्हाला रोमॅन्स? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही तसं नव्ह, म्हणजे पोरगी भेटायला येणार आहे ना, मग लग्न करणार आहो काय? हा म्हणजे होईल लग्न असं वाटतंय मला. कशाला करता बाय?
का नाही म्हणजे 2-4 वर्षासाठी कशाला करता बा? गापरे मगातपासून मी बोललेलो नाही. शांत बसा तुम्ही. हा काका शांत बसा. स्वतःचं वय बघा. थोडी हवा वाढली ना जाल उडून घरी. प्लीज शांत बसा. वेगळ्या मूड मध्ये मी. चांगल्या मूड राहू दे मला. चांगल्या मूड मध्ये. मोठा आला लग्न करणारा. आम्ही काही लग्न केलेली नाहीत काय. मनात आणलं तर दर महिन्याला एक लग्न करू शकतो. अरे मग करा ना लग्न. करा लग्न. मी नाही म्हटलंय. मला काय ऐकवताय तुम्ही. तुम्हाला कोण ऐकवतोय? ज्यांना ऐकवायचं ते बरोबर ऐकताय. ऐसे ये किधर से आते हैं पता नहीं. बाकी हा ओके. अरे लग्न करता बाय. लग्न हा नाही करायला पाहिजे लग्न. हा लग्न हे फार महत्वाचं आहे. हो येस ऑफकोर्स. हे लग्न म्हणजे कसा एक सोहळा असतो का नाही. बरोबर. म्हणजे पाहुणं रावणं असं सगळे जमतात. लय लांबरा. मजा येते. लांबरा लांबरा. नाही वाजंत्री वाजता मजा येते. नाही मजा येते मजा येते. लग्नाला तुमच्या जॉन सिना येणार आहे काय? जॉन सिना माझ्या लग्नाला का येईल. तो बंबानीच्या लग्नाला आला होता ना. मग तुमच्या लग्नाला येणार आहे काय? अरे नाही येणार आहे माझ्या लग्नाला. जॉन सिना का येईल. तो येणार नाही आहे? नाही. मग ते जास्तीची मेजॉरिटी तो येणार आहे काय? कोण जास्तीची मेजॉरिटी. तो सिंगर नाही काय? तो बनीनवर आला होता लग्नाला तो. अरे जस्टिन बिबर आहे तो. जास्तीची मेजॉरिटी. काय वाटेल ते बोला तुम्ही. जस्टिन बिबर. माझ्या लग्नाला काय येईल पण. तो नाही येणार आहे. नाही येणार आहे. सांगता बाय का? हा, मग. गेला बाजार श्याम राजपूत तरी. कोण श्याम राजपूत. मी नाही ओळखत. माझ्या लग्नाला काय येईल तो. ओळखत नाही त्याला तुम्ही? नाही ओळखत. तो पण नाही येणार आहे. नाही येणार आहे. काय मला झाली मग तुमच्या लग्नाची. अजय तुम्हाला काय परवडणार नाही. श्याम बांगरला तरी बोलावं आजोबायला. अरे पण कोणीही येणार नाहीये माझ्या लग्नाला. मग मी तरी कशाला तुमच्या लग्नाला येऊ. अरे कोणी बोलवलंय तुम्हाला. मी बोलवलंय तुम्हाला. एक मिनिट तुम्ही यार प्लीज असं करू नका. मी अजूनही हात जोडतोय तुमच्या. मी बोलवलंय तुम्हाला. घरी आलो यांच्या दादाच्या लग्नाला यायचं हा असं बोललं कोणी तुम्हाला येऊन. नाही ते मग कशाला. गप्प बसा हो. गप्प बसा. दात पडलेला जवागल श्रीनाथ. कैसा ये करते मालूम है. आ तो बंद करो. आ करके बैठा है. ऐसा कौन सा बुट्टा वाला आ करके बैठते है. ए लांब था अजून इकडेच आहेस. चल तिकडे. अजिबात जवळ यायचं नाही. बाकी यार हे ना पण येत पण नाही लवकर यार. ए शुशू कुणाला म्हणतो रे. नाही नाही, तुम्हाला आपलं जस्ट लक्ष द्यायला नाही ना म्हणून म्हटलं शिक्षक. म्हणजे असं वरचेवर येता काय समुद्र बघायला तुम्ही. हो बाप सिंदबाद आहे माझा. येतो मी वरच्या वर. हो ना. सिंधबाद म्हणजे अरे नको ना रे. जा ना रे बाबा. मी थकलो रे. नको ना जा ना. जरा एक विचारत होतो तुम्हाला. विचारा. काय यार. मासे चड्डी का नाही घालत तू. काय म्हणाला. ए समुद्रात जे मासे असतात ना ते चड्डी का नाही घालत. अरे मला काय माहिती. कारण त्यांची चड्डी भिजेल ना. पाण्यात असतात का नाही ते. गलिच्छ पंच एक्सप्लेन काय करतो रे. आग लागली त्या पंचला ती. अरे काय करूया ह्युमरचं मी. तोंड नाही मला. तोंड नाही माहिती. ए गप ना रे गप. जरा गप तू. नाही आवडला मारा लाटेवर.
बरं हा पंच मला का सुचला असेल नाही विचारा ना का सुचला असेल अरे मला काय माहिती रे बाबा, का सुचला असेल? मी जेव्हा रात्री झोपतो ना तेव्हा मला जोराची सुसू लागते पण मी जायत नाही का? मी डायपर घालून झोपतो का नाही का काय आहे, मी लहानपणी आहे ना मला माझी आई म्हणाली होती बाला एक लक्षात ठेव आयुष्यात किती मोठा झालास तरी उठू नको मुतू नको अरे उतू नका मातू नका असं म्हणतात. उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका असं आहे ते. तू वाटेल ते, अरे तू येडायस का रे? तू पवनचक्की आहेस, कळलं का तुला? कसा आहेस तू बघ जरा चेहरा तुझा कसा बोलतोस. ए तू जा रे. अरे यार ए नाही काय ए, इसको बोलो. अरे बाप अरे बाप रे, वो छत्री लेके शब्द कोडी सोडवते हैं अंदर. अरे अरे बोला ना यार कोणीतरी यार, तुम समाज का भाग है ना तो उसको बोलो ना यार. अकेला आदमी को तंगो करते हैं इसके. अरे यार ही का ना फोन ये न ग लवकर का तू लंब्या. बाकी मस्त कूल शांत राहा. ते समुद्रात मोती असतो ना लांबरा. नाही नाही समुद्रात मोती असतो ना हो मग तो भुंकत का नाही अरे काय करू या टॅलेंटचं मी आग लागली माझ्या टॅलेंटला ती कोणच नाही माझ्याकडे मी मरण थोड्या मरण द्या अरे बाबा तू गप का नाही बसत आहेस? गप का नाही बसत आहेस तू? फिरून केक मारेन रे तुला मी. तू जा ना बाबा. तू नको डोकं खाऊयास माझं. मी चांगल्या मूड मध्ये आहे. मी आज डेटवर आलो यार माझी. जा ना बाबा, हात पाय पडू का तुझ्या मी? जा ना बाबा, नको ना. सॉरी बाकी नाही, अशी कानावर बातमी आली की समुद्रात पाण्याचं जेव्हा प्रदूषण होतं मासे मरतात म्हणून. हा हल्ली वाढले ते प्रकार. खरं आहे ना? हो वाढलेत प्रकार. हो लाज नाही वाटत तसं बोलायला. वसाड्यानं पाण्यात पोलात टाकताव, कारखान्याचं घाणेरडं पाणी सोडताव, मग मासा मरणार नाही. मी पोलात टाकलं. मी जाऊन पोलात टाकलं. मी ते कारखान्यातलं पाणी मी टाकलं तिकडे. तुम्ही न हो तुमच्यासारखी मानव जात. मानव जात. मग तू कोण? आम्ही बायस पॅरागोरस आहेस? कोण आहेस तू? पडला एका लाटेवर तो आपल्याला लाटेवर मारी. अरे यार नको करायला लाव तू. ह्या पंचला मी हातच लावला नसता. नको लाव तू. जा मी पाय लावेन तुला. हाताचं मला नको सांगू. यार यार तुम ऐसा मत करो. पहिला निखारा तो लगाओ. कुछ नहीं है अंदर. क्या करते हैं मालूम है ना? ऐसे ही तुम बैठे हैं, कुछ करते नहीं है तो बोलो तो ना उसको कुछ को. अच्छा देवा, हा कुठून मी इकडे भेटायचं ठरवलं ना. अरे लंबू ये ना गे. जहाज बघा ना केवढं सुंदर आहे. मस्त आहे. बघा ना मस्त. चल त्याची लांबी रुंदी किती असेल हो? नाही माहित. तुम्हाला लांबी रुंदी माहिती नाही नाही. तरी पण पोरगी पटवायला आलो आहे. काय संबंध रे? लांबी रुंदच आणि पोरगी पटावाचा काय संबंध? नाही असं विचारलं. मग बसायचं. बरं नौदलात जहाज किती असतात सांग. नाही रे बाबा माहिती मला नाही माहिती. हे पण माहिती नाही. नाही. काय माणूस आहे. नौदलात किती जहाज असतात ही माणसाला माहिती नाही. जहाजाची लांबी रुंदी ह्या माणसाला माहिती नाही. मासं चड्डी का घालत नाही ह्याचं पण उत्तर नाही याच्याकडे. तुला आहे का माहिती सगळी? जगातल्या सगळ्या गोष्टींची सगळी माहिती आहे. तुला माहिती आहे ही? मला सक्की भावंड किती आहे ही मला माहिती नाही तर मी कशाला ही माहिती घेऊ? अगं, मला का सांगतोस तू? मेरे को क्यों को बोलते है? गप बसायचं. आता अजिबात काही बोलायचं नाही, कळलं? अजिबात बोलायचं नाही. बाकी मलिंगो पक्षी बघितला हो काय कधी कुठचा? मलिंगा तुला मलिंगो. मलिंगा होतो समुद्रावर उडतो तो. फ्लेमिंगो असतो फ्लेमिंगो. बापाला जाऊन सांग मलिंगो. मला काय सांगता बाय बघितला वाय ना काय? वसाड्यानं
हा त्याला बटाट्याची चिप्स खायला घालता लाज नाही वाटत तुम्हाला? कोणी घातली बटाट्याची चिप्स? हा? मी फ्लेमिंगोला बटाटे तू बघितलास? हा? बघितलास तू? हे काय करतो? मारून टाकेन मी. पाय खाली कर, खाली कर पाय. अरे माणूस आहे का कोण आहे यार? ओए ओए अरे सुनता ही नहीं है, कहाँ आले? एक्टिंग ही करने का नहीं है तो आए क्या क्यों क्या इधर? परडे फुकट का लेते? नींबू है क्या, रस है क्या? ऐसा ऐसा घुमाता है. डोकार कुणाचा मी चेहरा सकाळी बघितला ना, हा माणूस भेटलाय मला. बाकी बाकी मस्त आहे. बोल चल गप्पा मार चल ये बोल. मार गप्पा मार चल. गप्पा मार. कोण आहेस तू? कोण आहेस तू? उठ 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 उठ. ऐकून तर घ्या माझ्या. तू कोण आहेस? मी इकडे काय करतोयस? तुझं काय काम आहे? तुझं काय क्वालिफिकेशन आहे मला सांग. ते काय झालं, माझ्या पोराचा हल्लीच लग्न झालंय, नुकतंच लग्न झालंय. हा, हा, हा. तर आमची खोली छोटी आहे ना, हा हा. कसं मी फक्त जेवणापुरता घरी जातो. जेवलो आणि 2 मिनिटं घरात थांबावा तर दोघेही डोलं वाटून माझ्याकडे बघतात. आपलं इथं येतो आणि झोपतो, बाकी काय नाही. तुला तुझ्या घरात पण कोणी कुत्र विचारत नाही? इज्जतच नाही या घरात. आणि मग तू मला काय विचारतो? तुला आता मी बघतो काय नाही, करायचं. ऐका तुला ना. जहाज दाखव. नाही, ऐका, जहाज नाही, जहाज जहाज दाखवतो. ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. जहाज. ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. वा 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 काय करायचं तुमच्या ह्युमरचं? तोडच नाही तुम्हाला, तोडच नाही. वा 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 वा. बघा हास्यरसिक काय म्हणतायत निर्मितीताई? मोरे काय करू मी तुमच्या टॅलेंटचं? म्हणजे तुम्ही मी बघितलं याच्या आधीसुद्धा इंग्लिश तर तुमचं सॉलिडच आहे, प्रश्नच नाही. प्रत्येक स्किटमध्ये तुम्ही जे काही रंग भरता ते पण सॉलिडच असतात. आज मला एक तुम्हाला उपमा द्यायची आहे, फक्त तुमची परवानगी हिच्याकडून काढते मी. त्याचं कारण असं आहे, सई मी मागे ना एकदा आले होते, तू नव्हतीस तेव्हा, आणि मी काहीतरी कमेंट करताना त्यांना म्हटलं की चिपळूणचा पारस म्हणे. मी म्हटलं तर चालेल ना? एक शब्द नाही बोलले अगं ते. विचार खरं की खोटं? बरोबर आहे ना? मग आज हिच्या साक्षीने देते मी तुम्हाला पदवी देते. तुम्ही चिपळूणचा शशी थरूर आहात. आणि समीर तुझ्याबद्दल मी काय बोलू? प्लीज बोल. बोलायलाच हवंय का? हो. ठीक आहे. तर मग तुझं नाव समीर. समीर म्हणजे हवा का झोका? बारा. हवा का झोका, वारा. पण मला वाटतं आपला हा समीर हा वारा वगैरे नाही, हा तुफान आहे. हा विनोदाचं तुफान आहे. मस्त, खूप छान, खूप मज्जा आली मला. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. मंडळी, सासू सुनांच्या तिकडीमध्ये आता रंगणार आहे कुस्तीचा डाव. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा धोबी पछाड अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. ऐकलं का आई? हा सकाळी आम्ही बाजारात गेलतो तर आपली सोसायटीतली पोरं आहेत ना, ते काय ते हे म्हणतात ना, काय तो बुड्ढा मॅन बनवत होते. हा. ते 31 डिसेंबरला जाळायला हो. हा तर त्यातलं ते ग्रुप मधलं एक बारकं पोरग आलं माझ्याकडं. मला म्हणतो तुमची सोफ्यातली बुड्ढी वुमन देता का जाळायला? काय म्हणलं? आभार फोडलं मी त्याचं. वाबड तुझा फोडला पाहिजे. अहो मी तुला काय ओळखत नाही मी? त्या बारक्याला पोरगा कशाला बोलणार येऊन? अहो तेच बोललोय का मी तू काय का दाताडी चकती? दातीच की कुठली येडी? माझ्याजवळ बसत जाऊ नको, आधीच सांगते तुला मी. काय एवढा त्रास दिला हो तुम्हाला? एवढा गप्पा त्रास चालली, का? मस्ती चालली. जाळायला निघाल तुम्ही सासूला तुम्ही. अहो काय बोलत आहे? जिवंतपणे जाळायला निघाल. नाही तुमच्या सुनाने तुम्हाला असं छळलं ना, नाव नाही सांगणार मी. सुना येण्यासाठी आधी रात्रीचा निवांतपणा तरी द्या आई. काय म्हणले? नाही म्हणजे आई, रात्री किती वेळा हाक मारता तुम्ही मला? चेते तेल लावून दे, चेते पाय चेपून दे, चेते बामची पाय. किती बोलता हो आई मला तुम्ही? काय झालं ग? सासू काही जड झाली वय तुझी? हा?
तुझी जीभच उपटली पाहिजे. आई नीट बोलतच नाही तुम्ही. वर ग. केवढे ग झाले ग तू. कशी आहेस ग. इसरलीस होय आत्याला. आता तुला कशी विसरीन ग मी. इकडे यायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा पहिली मळ्यात गेली मी. मामाला भेटली. मामाजी आमचे बरे आहेत का ते? हो, मामा बरा आहे. मग तुझ्याकडे चट दिशी आली. हे बघ मामानं तुझ्यासाठी ऊस धाडलाय. मला मामा म्हणला त्या गटुड्याला ऊस जाऊन दे. शेम टू शेम आवाज काढला का याने? मला तर मामाचे दिसले. मामाचे दिसले. हे माझ्यासाठी धाडले. हो, हौस. बया स्वतः नाही आले पण ऊस धाडला ग वा. आई काय ते आई काय ग ही कोण नातेवाईक आहे जी एवढ्या वर्षात आपल्याला माहिती नाहीये. कळल थांब आता एवढी बस इथं बस. तुझी ओळख करून देते. बस इथं. तशा ओळख करून द्यायच्या लायकीच्या नाहीत पण सांगते तुला. ही माझी थोरली सून नामरता. ही वय रोहिताची नागचं राप्रच आहे का हिचं. काय म्हणलीस? तुझा अप्रचिप्र आहे ना. नाकाखाली वट नाही पाट येत पाट. अगं गप्प कर. काय बोलतीस? पाहुण्यांना असं बोलतात होय. घरच्या सुनेला असं बोलता का कुणी पाहुणं? बसती का? हा? सुनेचाही तर अपमान करते तुम्हाला बोलता येत नाही का? बघितलं का आमच्या घरच्या सुना बघितल्या का. ही थोरली नामरता आणि ती धाकट्याची चतना. अयो मांजरीची वही. मंदार नाव आहे त्यांचं. आमचा मंदऱ्याच. तुझा नवरा त्याला लहानपणापासून बघते मी. चड्डीला करगोट बांधून हिंडायचा गावावर. त्याची चड्डी कवा खाली गुंडळल म्हणून आम्ही थोबाडीकडे करून पळायचो. ऐका ना तिची पण ओळख करून द्या म्हणजे आम्हाला पण बोलायला बरं पडेल. अगं तुला सांगायचं राहून गेले. नम्या अगं ही तुझी न झालेली सवत आहे. आत्या काय गंमत करीता हो भरल्या घरात असं कोणी बोलत का? अगं नाही खरं सांगते. रोहित त्याला बघत होतो आम्ही हिला. लय मनात होतं हिला सून म्हणून घरात आणायचं. काय गं गोड लेकरू आहे. आत्या तुझं आपलं काहीतरी नाही बघ प्राजे खरं सांग. तुझ्या मनाच्या तालमीत अजून पण रोहिताच्या प्रेमाचा मुदगल घुमतो का नाही सांग. खरं सांग. लाजू नको खरं सांग. आत्या गपकी कशाला माझ्या मनामध्ये प्रेमाची थंडाई आणतीस ग? अगं बाबो, काय गं लेकरू. बस झालं काहीच वाटत नाही तुम्हाला आई? काय झालं. हा? सुनेसामने असं बोलता वय पोराच्या लग्नाबद्दल सवतीबद्दल काय तोंडातनं शब्द काढता? तुमच्या जिभेला काही हाड आहे का? बोलू का मी? आईच्या जीवेला हाडच नाही बाई. इकडे ये ना इकडे ये. हाताला ये ना माझ्या इकडे ये ना जरा. आई तू कायला रडती ग. ह्याच्या नवऱ्याबद्दल चाललंय ना. आणि काय खोटं बोलले मी. जे खरं आहे ते सांगितलं. पूर्ण गावाला माहित होत. ना प्राजे. आत्या अगं. आत्या अगं आत्या तर कशाला परत आठवण करून देतेस ग. अख्ख्या गावाला माहितीये काय आम्ही दोघं एकत्र असायचो. बर का माझी न झालेली सवत ताई तूच रोहितन मी लय डाव टाकलेत आयुष्यात. नीट थोबाड करायचा डोळ्यांना नाही माझ्यासमोर नाही करायची नाटक. नीट सांग सामने सांग काय डाव टाकले ग? आम्ही दोघं कुस्ती खेळायचो. काय बोलती ही पोरगी? काय? ही कुस्ती खेळायची रोहितरावांसमोर. गाणे. अहो लाज वाटते का तिला? काय ग. अरे हिचं कसं करायचं ग. कुस्ती खेळायची ताई चिकट आतून तिला चिकट. हो चिड कुठली? मी काय गोचिड आहे का? मी काय अशी गुणाच्या पाठीवर बसते का? मी काय अशी असं रक्त पिते काही. हिला आण जरा. ही तर माझ्या अंगठाखाली चिरडते. नाही तो या गोचडीला उचलून खिडकीच्या बाहेर फेक जा. आता धरते थांब. नाही अगं काय झालं?
सांगून ठेवते माझ्या नादाला लागायचं नाही हा. ती जाऊ दे आत्या मला सांग रोहित्या कवा येणार रे ग अगं, फुल कुठं फुल लावते त्याला. तुम्हाला सांगते माझं आणि रोहित्याचं लय झाक जुळायचं ते दिसच वेगळं होत जुनी यारी ना आमची म्हणून तर रोहित्या अधून मधून भेटायला येतो मला. कुठं भेटायला येतो ग तुला कुठं भेटायला येतो मधून मधून आता गेला होता ना गावाला 4 दिवस जातो म्हणून सांगितलं होतं ते कामाला थोडी हिच्या कुस्तीचा सामना बघायला गेला होता तू. म्हणजे तुम्हाला माहिती होतं आत्या? माहित होतं जाताना मला सांगून गेला होता ना आई 4 दिवस जाऊन येतो. पारजूची लय आठवण येते म्हणलं म्हटलं जा बाबा 4 दिवस हिच्यापासून सुटका होईल तुझी. सासू नाही तुम्ही वैरीन आहे वैरीन. सुनेचा छळ मांडायचा चांगला प्लॅन रचलाय तुम्ही. आणि तुम्ही मला छळता ते ग. काय छळलं एवढं काय एवढं छळलं. वाटलंच मला आत्या ह्या तुला छळत असतील ग. अगं बघ की स्वतःकडे बघ कसली झडलीस ग तू. हाड बी दिसना झालेत. नाही दिसती आड नाहीच दिसती नीट बघ. शोधली तरी सापडणार. टिटवी म्हणली मला. गालपाड तर तुझा आत गेल्यात डोळं तर मला दिसनाच झाल्यात. ह्या तुझ्या 2 सुना तुला काही खायला पिलं देत नाहीत का ग. नाही ग बा, काय कळलं देत नाही ग. हात रुमालापेक्षा पातळ यांच्या चपात्या असतात. 1-2 तर त्याच चपात्याने मी घाम पुसला होता. काय ग काय ते डाळीचं पुचट पाणी देतात नाही लागत ग अंगाला. तू माझी सून झाली असत का शाशा दमदमीत भाकऱ्या थापल्या असतात. यांच्या मनगटात काही जोर आहे वय. गावठी अंडी खायला दिली असती वय की नाही. वय ए मंदिराची बायको खाली जायचं आणि 35 अंडी घेऊन यायची. गावठी नाहीतर कडकनाथ. कडकनाथ घेऊन ये. 35 सकाळी 12 आणि संध्याकाळी 12 अशी 24 अंडी लागतात मला. आणि मग वरची आत्यासाठी. आत्या घरात दही आहे का ग. तुला माझ्या हातची लस्सी आवडते की नाही. आवडते की नाही. आवडते. छाकपैकी बनवते की नाही बघच तू. दही बी काय नाही ग. चहा पण कोरा पाचत्या त्या मला. अयो तुम्हालाच लागत हो कोराचा काय खोटं सांगत ए उंदऱ्याची बायको. उंदराची नाही मंत्रे मंदार नाव आहे मंदार. मंदिराची बायको येतानी दही बी घेऊन ये. आत्या तू आता टेन्शनच घेऊ नको. 2 दिवस तुझा असा खुराक चालू करते का नाही तुला एकदम प्रीती झिंटाच बनवते. प्रीती झिंटा हो. तुझा असं गाल असं गबगबीत करते का नाही त्यामध्ये 2 खळ्या. अगं आत्या तुझ्या 2 खळ्या बघून मामा तिकडचं खळ सोडून तुझ्या खळ्यात डुबायला येतो का नाही बघच तू. सुचका नाही झाले ग माझी सून. ही माझ्या पोराला सोडत पण नाही ग नाही तर तुझ्यासोबत लगीन लावून दिलं असतं. नीट बोला आई नीट बोला तुम्ही. ते जाऊ दे. आली कशी ग तू. आत्या अगं मी बुलेटवर आले फाट 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 करत. हो मला घेऊन जाते का तुझ्या बरोबर. आई ती बुलेट म्हणाली बुलडोजर नाही. अशी देई नाही रापकन लय जीप चालती वय तुझी. लपा 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 चालती वय जीप तुझी. मी कधी लपा 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 केलं बघितली कुठे लपून पण बसले नाही हो आई ते तुमच्या समोर. असं आहेत माझ्या घरात. आयो आयो कोणाच्या उसात शिरलाय. पहिलवान तयार झाला की माझ्या तालमीत चांगलाच. तुझ्या तालमीत कुठं तुझ्या तालमीत राहिली असती तर शेंबड्या पोरांनी बी मला हरवलं असतं. आहे का बघितलं का आय कशी बघती बघ आता. पण का पहिल्या ग दम नाही राहिला आता. होय काय आता आता वाटतंय का दम. हाय, हाय. वाटतंय का दम. दम बघायचाय काय तिचा दम बघायचाय तुम्हाला. नाही हा माझा दम दाखवू का. दाखवू का माझा दम. माझा दम दाखवू का. माझ्या रोहित्याला चावली सोय का. पहिलवान
नको माझा नवरा आहे तो. त्याच्या आधी माझा मित्र आहे. माझा नवरा आहे. आम्ही खेळलोय बी सोबत, बागडलोय बी सोबत, रांगलोय बी सोबत आणि कुस्ती केली बी सोबत. काकी, पहिलवान. आम्ही पण केलंय सोबत. लग्न केलंय सोबत. हा पहिलवान सोड सप्तपदी घेतल्या सोबत. हात सोड. परत जर का पहिलवान सोड की. अरे, माझा कच्चा लिंबू आहे माझा तो. परत जर का रोहित्याला चावलीस ना अशी बुक्का टाकीन, दात घालीन. राहू दे की कशाला तुझं शक्ती प्रदर्शन जाऊती वडापाव केला पार हाताचा माझ्या. रंगीबिरंगी झालं सगळं. रोहित्या, लय लागलं कारण हात सोड की. दुखतंय व्हय. बघ ते हात सोड की. हात सोड की. हात सोड. असं नाही, आधी मला बुक्का दे. बुक्का बुक्का म्हणली काय मागती? बुक्का 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 दे. बुक्का म्हणली. दे बुक्का दे. अगं आया, तशी बरं वाटतंय. बुक मला बुक्का द्या. बघ तू काय देऊन टाक. नको नको. मला बुक्का द्या. नमी नको मला सोसाय बुक्का पाहिजे. दे तू. सोसायचं नाही तुला. मला बरं वाटायला पाहिजे. नमी नको सोसायचं नाही दे तुला. दे बुक्का दे तिला, बुक्का दे. अगं कस मग तिला कसा बुक्का दिला? अगं ते आमचं लहानपणीच आहे ती. आम्ही भांडलो की नाही असं बुक्का घालायचो. दोस्ती आमच्यात असं मला आहे. पण दोस्ती पाहिजे. बुक्का द्या. कशाला गेलात मग? सांगत होते आई अहो बघत आहे का तुम्ही तुमचा मुलगा काय करतो? बायकोला हाणतोय त्या पुरी समोर. ऐका नाही. अगं काय रे रोहित्या, मला इकडचं ऐकू का नाही येत आहे रे? इकडचं मला काय ऐकायलाच येत नाही. काय ही शांतता मला खायला उठली आहे. वरडा की मला काय ऐकूच येत नाही बया. आई कसं वागत आहे? मला सगळं कळलंय. मला सगळं कळलंय तुमचा डाव. आणि आईंनी मला तुमच्याबद्दल ना सगळं सांगितलंय. सांगितलं मी होय. मला सगळं सांगितलंय. आयला जाऊ दे मग आता काय लपवायचे तेव्हा. म्हणजे काय लपवलंय अजून? नमी माझी चोर बॉडी आहे की नाही, हा. सगळ्यात पहिल्यांदा हिनच बघितली. अरे काय बोलतोय मुलगा? काय बोलतोय तुमचा? अगं मला काय ऐकू येत नाही ग बाई ग. ऐकू येत नाही ग. काय ऐकू येत नाही ग. ऐकू येत नाही ग. काय ऐकू मला इकडचं काय ऐकू येत नाही. गेंड्याच्या कातडीची म्हातारी आहे. एकच ऐकू आलं. एकच ऐकू आलं. ऐकू येते. चोरबडीचं काय बोललात तुम्ही? नाही काय नाही ती. चोरबडी बघितली नी? माझी न झालेली सवत. नीट बोले. तूच ए पारजी नुसती चोरवाडीच नाही, रोहित्याला पाठी घेऊन अख्खी तालीम फिरली मी माझा स्टॅमिना वाढवायला. कशाला सांगते आता. नाही का रोहित्या, नाही का? अगं हो की पण आता तालमीत लाल माती पाहिजे होती तेव्हा आपण डोंगराव गेलो आठवतंय का? होय जो पाय मुरगाळला होता होय. तो मीच तुला पाठीवून घेऊन खाली उतरलो होतो की. त्या आज जरी मला डोंगर दिसला ना तर पहिली तुझ्या पाठीची आठवण येते बघ. तेव्हा ते बघ पाखरू म्हणून तू काय केलं होतस? सांग ना त्यांना. ते बघ काय केलं सांग. मला काय सांग. केलं? मला सांग काय सांग, केलं? सांग. पाखरू हे पाखरू बघून काय केलं? काय हे पाखरू काय करते तो? काय केलं सांग. मी सांगते. नको पारजी. ते बघ पाखरू म्हणून त्यांनी माझा कडकीने पाय मोडलेला, अशी सरळ नस झालती. पाय सरळ केला बाग काय नाही. आणि त्यानंतर मी कसली की चाललेली तुझ्या दंडाला कचकीने चावली. असं घड्याळ सुटलेलं तिथे. नाही काय घड्याळ गला उठलं. दंडाला चावलेली. आई ऐकलं का? ही काय बोलत ही प्राजू तुमची? दंडाला चावली रोहित रावांच्या. मला काय ऐकू येत नाही ग. आई कसं वागताय? आई कसं असं नका हो करू आई. सुनेचा छळवाद चालला इथं. तुम्ही जरा तरी लक्ष द्या ना. ऐकू नाही येत ना? ऐकू नाही येत? मोसाई ठीक असं करताय आई. नाही ऐका ना. आणि आता मी मामांजींना फोन करणार आहे. मायामध्ये यायचं नाही नको कोणी. नको ना. मामांजींना ऐक की काय ऐक की अंगाला हात लावायचा नाही माझ्या. ऐकून सारखी माझी बायको आहे थांब मध्ये मध्ये. अरे मी मामांजींना फोन लाव. माझ्याजवळ यायचं नाही अजिबात. डॅडींना फोन नको मी डेडींना फोन लावणार. नको नको. मी लावणार डेडींना phone. ऐकून घे. मला बोलायचं नाही. ऐक न मी मामांजी अरे बेटा नामा तू
बाबा तुझं नेटवर्क केलेलं आहे बघ, मला आवाज नाही येऊ राहिला, नुसतं मला असं येऊ राहिलंय. नेटवर्क नाही मामाजी, माझ्या आयुष्याचं नेटवर्क जाणार आहे इथं आता मामाजी. मी रडते हो. कशाला रडती, काऊन रडती बेटा तू? मामाजी ऐका ना, ती ना घरात एक पोरगी आली बरं का. कोण आलेली? ती प्राजू आली पैलवान. ती म्हणती म्हणजे आई म्हणतात का तिचं आणि ह्याचं लग्न लागणार होतं, ही सवत आहे माझी म्हणतात मला. अरे काय काय बावळ ठेका पोरी हो तुम्ही, हा? अर्ध्या कठोड्याला काय अक्कल आहे का? तू का भडकवू राहिली तुला बेटा? नाही ते म्हणले ते काहीतरी त्यांनी केलं. अरे नाही, ते आपलं चव्हाण आहेत ना, चव्हाण वस्तात नाही का चव्हाण, हा. आपले ते वारकरी हा, हा, त्याची पोरगी आहे ती उचाले उचाले प्राजक्ता. काका ते. हा त्याची पोरगी आहे ती. ते आपलं रोहित आहे न, ती लहानपणापासून सवंगडी आहे, ती एका तालमीमध्ये होती. रेडी. त्या पोरीचं कुठं ह्या काठोड्याला अक्कल नाही, काहीतरी सांगत ती तुला. तुम्हाला खरं वाट, अगं तिचं लगीन झालेलं आहे पोरीचं. लग्न झालंय. हा सुखराम आहे ना, सुखराम आपल्या गाव, त्याच्या पोराबरोबर झालं. तो बी पैलवान आहे, ही बी पैलवान आहे. ती काय आपल्या हाडक्याच्या नादी लागणार आहे का? हरकेच आहे तुम्ही. चोरबाडी आहे. काय नाही. अरे कायची चोरबाडी तुझी बॉडी कोणीतरी चोरून नेलेली. रेडी, तुम्ही मग लय बोलता का रेडी? बस. मामाजी आमच्या सुनांच्या बाजूला असतात नेहमी. कळलं का? हो. लय उडायचं नाही मामा. ए, बेटा तू घाबरू नको, मी आहे तुमच्या बरोबर. हाय ते मामा. त्या काठोड्याला दे जरा फोन. देते. हा? आता ऐकू येईन तुम्हाला बरोबर. घ्या. हॅलो धने, वनी बोलते. काय हो, फक्त ऊस पाठवून दिलात. तुम्ही कधी येणार मला भेटाय? ठेव फोन. धने ऐका ना, मी काय येऊ काय? फोन ठेव. अहो ऐका ना, मला भेटायचं. अरे ठेव फोन. एकदा तरी या ना भेटाय म्हणा. अहो धने, आम्हाला बोलायचं. वा वा वा, जोरदार टाळ्या. एकदम रॉ रांगडा दणकाट परफॉर्मन्स. आहा, मजा आ गया. निर्मिती ताई. बोलती बंद परफॉर्मन्स. अरे काय करायचं तुमचं? सगळ्यात आधी मी प्राजक्ता तुझं कौतुक करते की या अशा रणचंडिकांसमोर तू एवढ्या ताकदीने उभी राहिलीस. येस येस. ह्या वेड्या आहेत, वेड्या बायकांसमोर तू एवढे छान तूही वेडेपणा दाखवलास. खूप मजा. आणि तू एकटा ह्या सगळ्यांना पुरून उरलास रोहित. आणि सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की आपले दिग्दर्शक एवढे हुशार आहेत की त्यांना बॅकस्टोरी कधी आणायची आणि कधी ती उघडायची, ओपन करायची प्रेक्षकांसमोर, याचा इतका सुंदर अंदाज आहे. आणि आज एक्झॅक्टली दॅट वर्कड फॉर दिस सिरीज असं मला वाटलं की आम्ही पण उत्सुक होतो की हां पहिले असं होतं काय, मग ह्याचं बालपण असं होतं काय. आम्ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एकदम गुंतलो नव्याने, असं म्हणायला हरकत नाही. वनिता, ते जे होतं त्याला एक रिदम होता. म्हणजे आपण एक वाक्याला रिदम लावतो, पण तुझ्या ह्याला पण रिदम होता, विच वॉज अमेझिंग. प्राजक्ता, मला असं नक्की वाटतं की तू एक वेगळं डायमेन्शन घेऊन या सेटवरती, या मंचावरती आलीस आणि तुझ्यामुळे खूप पॉसिबिलिटीज अनलॉक होऊ शकतात आणि त्या होतील अशी मी आशा करते. मजा आली. कडक परफॉर्मन्स. सावत्या, तू चार्मिंग आहेसच, पण आज मला असं वाटतं आमच्या पोरी घेऊन गेल्या रे परफॉर्मन्स. मंडळी, आपण एकटा जीव सदाशिव असं म्हणतो खरं, पण कधी कधी हाच एकटेपणा कसा अंगलट येतो हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार.
वा 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 आहा हा ईशा वर्षातून एकदा तरी भंडारदराला आलंच पाहिजे नाही. खरंय, खरं बोललात, एकदम खरं बोललात काका. थँक्यू बोकू. तुम्हाला आपल्या हनीमून साठी भंडारदराला आणलंस. अरे भंडारदरा म्हणजे ही सुरुवात आहे. यापुढे आपण असं काश्मीर पर्यंत जाणार ना. हो. आणि थँक्यू सो मच, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे इतके सगळे खजवे एकत्र बघितले. काजवे काजवे कोण? खजवे नाही काजवे. काजवेला काजवे म्हणतात ग त्याला. सॉरी. एक्साइट झाले. ऐका ना काय काय त्या काजव्यांना लाईटचं कनेक्शन खरंच कुठून देतात हो? तुझ्या मेंदूला जिथून दिलंय तिथून दिलेलं आहे काजव्यांना. पावळटपणा करू नको ईशा. या सगळ्यात जरा मोठी आहेस ना तशी वाघ. काजवे स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे? सेल्फ ल्युमिनस. नाही. सेल्फ लुंगी डान्स म्हणजे? तुझ्या आईबापाने चेन्नईला केला होता तो. सेल्फ लुंगी डान्स म्हणाला का तो? मुळात स्वयंप्रकाशितचाच अर्थ जर तो सेल्फ लुमिनस सांगतोय तर सेल्फ लुमिनस म्हणजे असं का पडतं तुझ्या मनात मला कळत नाही. काका, स्वयंप्रकाशित जे स्वतःचे स्वतः चकाकतात असे. म्हणजे यांच्यासारखे. ईशा, काजवे डोक्याकडून नाही चमकत. बोकू कुठून चमकतात? चमकतात त्यांचे चमकतात ते. दिवाळी चल जाऊया ना टेंट मध्ये. थांब ना बोकू, सगळे बसलेत ना. सगळ्यांसोबत आलोय ना आपण इथे. थोडा वेळ थांबू. हा. राम काका सायलेंटच आहेत एकदम. सांभाऊ एकदम असे हे आहेत, एकदम शांत आहात. शांत आहेत. आय लव्ह पीस. शांतता काही आवडते मला. यासाठीच मी एकटा ट्रॅव्हल करतो. छावी नसेल यांच्याकडे. शिवा यू कांट से थिंग्स लाईक दिस. कम ऑन. पण त्यांच्या तोंडाकडे बघून वाटतं छावी पटतच नसेल त्यांना. ठीक आहे, बोलू द्या. सॉरी. नाही, भलते लोक बोललेले आहेत मला असं. काय ना, सोलो ट्रॅव्हलिंग हा प्रकार आहे ना भारतात असा नवीन आहे. अच्छा, बर. परदेशात कसं भलतं कॉमन आहे सोलो ट्रॅव्हलिंग. अच्छा हो. पण भारतात कसं कोणी सोलो ट्रॅव्हलिंगला गेलं असं एकदमच असं विचित्र नजरेने पाहतात लोक. नाही, तुम्हाला टक्कल आहे ना म्हणून पाहतात. नाही असं बोलायचं ईशा, जरा शांत राहा. गंमत. सॉरी शांभाऊ. बोलणाऱ्याच्या का तोंड धरता येतं का? त्यांना नाही वाईट वाटत. त्यांना वाटतंय पण ते दाखवत नाही. शांत राहा जरा. टच बोललेत लोक मला. टच टोचून बोललेत खूप. अच्छा, मी आता सगळ्याच्या पलीकडे गेलेलो आहे. सॉरी. नाही हरकत नाही हो. सोलो ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आहे ना, म्हणजे काळा गोरा जाड बारीक आपलं स्त्री पुरुष या सगळ्या संकल्पना नष्ट झाल्या ना माझ्यासाठी. काय सांगतो? म्हणजे आय कॅन कनेक्ट विथ द ह्युमन ॲज अ ह्युमन. पण तुम्ही असे नाही ना कनेक्ट होऊ शकत आमच्यावर. मी माणसातल्या माणसाशी कनेक्ट होतो ना. अरे सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? एकटं फिरायचं नाही, स्वतंत्र फिरायचं. मंगळ आहे का हो पत्रिकेत? मिळत नाहीये का कोणी? मी बघू काही. आपल्या इकडे मी नाव गप्प बस ना जरा. आपण तोंड उघडल्यानंतर एखादा काजवा उलटा तोंडात पकड आणि काय बाहेर पडणार आहे ते बघ एकदा निरखून. मदत कर. नाही, कसं आहे, मी सोलो ट्रॅव्हलिंग बाय चॉईस करतो. कोणाची चॉईस, तुमची का इतरांची? काय चॉईस काय? अशी कोणाची चॉईस असते का? आपण छान जोड्या जोड्याने फिरतोय सकाळपासनं आणि हे लटांबर असं मागे फिरतोय, कसं वाटतं ते? आपण असं कसं? आपण घोड्यावर पण जोड्या जोड्याने बसलो, किती छान. हे एकटे बसले होते, तो घोडा पण म्हणत होता एकटा. घोड्यांच्या बिरादरीची आहेस तू? तुला कसं कळलं एकटा आहे असं बोललाय घोडा? थांब ना ईशा. नाही काका, पण काकू बरोबर बोलताय. बघा. म्हणजे सकाळपासून आपलेच फोटो काढतात आणि कोणी नाहीच आहे तर कोणाबरोबर फोटो काढणार ना. कपल व्हायच्या वयात कपाल मोठं करून फिरतात. नको करत जाऊ ना असं बाबू. कशाला पाहिजे आपल्याला असलं काही? पण तसं नाही, आपल्यासारख्या आयुष्यात मज्जाच नाही ना त्यांच्या. नाही, माझी मज्जा घेतो मी. कशी? फिरतो
तुम्ही करा ना तुमच्या एन्जॉय करा तुम्ही. हे बरोबर बोलला तुम्ही. आपलं आपण एन्जॉय केलं पाहिजे. हा, मग. शिवा चल ना जाऊ ना आपण टेंट मध्ये. थांब ना बोकू काय घाई लागले गेम नाईट आहे ना आज एक्झॅक्टली आज गेम नाईट आहे. सगळ्या मी काय म्हणते काका तुम्ही ते बुकिंग केलं तेव्हा ते हे होतं का गेम्स वगैरे असं ऍड होत गेम नाईट होती ना म्हणूनच थांबलोय ना आपण इकडे. कुठे आहे तो काय माहिती बाकीचे गेले झोपायला थंडीत. थांबा मी हळू काकू हळू. ए आरामात. तिथे गेला होता ना रे. हा बोलवा ना कुठे गेला. ओय! ए इधर तुम किधर इधर खेळायला बसवलं इथे आणि तुम्ही किधर. कशाला मरायला मग बोलायचंय हिंदीत जर तुम्ही किदर एवढंच पाठ आहे आपलं तर. सगळं वाक्य मराठीत घे ना ईशा. काका ते तुम्ही विचारा ना. मी आता त्यांच्यावर अरे काय रे काय याचं नाव काय म्हणाला होता मग. दत्तू हे काय रे बाबा तू आम्हाला सांगितलं थांबा इकडे आपण गेम खेळायचे. गेमच नाही खेळलो रे आपण. नाही असं कसं कपल गेम आहेत ना. आहेत ना हा, चला. अरे पण आपण कपल आहोत. श्यामदादा सिंगल आहेत. अरे बापरे आता ह्याची कल्पना नव्हती आम्हाला. इथे शक्यतो कपल्स येतात ना. सोलो ट्रॅव्हलर आहे मी. नाही सोलो ट्रॅव्हलर पण येतात पण इथे थंडी खूप असल्यामुळे सकाळी कपल होऊन जातात. हो. कित्येक जण एक येतात जाताना 2 होऊन जातात. अरे पण कोणतरी असेल ना. नाहीये का. नाही कोणीच नाही. यांचं नशीब खराबी आज एकटेच आहेत. एक आजी आहेत पण ते आता नाही येणार. मी एकटा राहीन एकटा तुम्ही खेळा. मी काय म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक काम करू तुमचं एक कपल आमचं एक कपल. दत्तू तू यांच्यासोबत खेळ तुमचं एक कपल. दत्तू तू खेळ मी खेळू. खेळ. थँक्यू सो मच काका. अरे आजपर्यंत कोणी मला खेळायला बोलवलं नाही. आजपर्यंत कोणी मला ही संधी दिली नाही. अरे ठीक आहे. लहानपणापासून कोणी मला खेळायला बोलवलं नाही. काका थँक्यू सो मच काका. थँक्यू मला पाया पडतोयस का रे. थँक्यू सो मच. हरकत नाही. ऐक बाळा रडू नकोस तुला खेळायचं आहे ना खेळ. बस तू अरे खेळ. काय दत्तू शेठ आमच्या बायकोला रडवलं तुम्ही. काल कसम खाल्ली रडवणार नाही म्हणून. हे बघ खेळतोय तो. हा चला खेळायचं. हा, चला. आता 3 जोड्या आहेत आपल्याकडे. है ना? मस्त वाटते अरे जोडी. नाही ना आमची कशी नाही आमची कुठे अरे असू दे ना तुमची. चला आता जोड्याने खायचं. मी ओढणी घेऊन येऊ काय. अरे थांब रे काही गरज नाही ना गुत्तूपट ना. कपल म्हणजे काय पुरुष आणि स्त्री असंच नसतं. हा चालतं आजकाल. आपण प्रोग्रेसिव्ह कपल पण वाटाल तुम्ही. नको मग एक काम करा कपल नका म्हणू आम्हाला. तुम्ही आम्हाला गेम पार्टनर म्हणा वाटलं. हा, चालेल गेम पार्टनर लवकर सुरू करा. लवकर सुरू करा. मग त्याच्या आधी उखाणा घ्यायचा. नवीन जोडप्यापासून सुरुवात करायची. चालेल. घड्यावर घडे 32 घडे. तुम बाय ना बोकड तोंड्या. हे नवीन जोडप आहे ना हे घेईन ना उखाना. यांचं लग्न झालंय ना. सॉरी आपलं अजून झालं नाही ना. सॉरी. झालं नाही म्हणजे आपलं होणारच नाहीये. अजून काय नाही चिडू नका भाऊ चिडू नका. घे चला, शिवाली घे. सकाळी लावतात डोळ्यांवर काळा काळा गॉगल. सकाळी लावतात डोळ्यांवर काळा काळा गॉगल. ओंकार राऊत फक्त माझ्यासाठीच पागल. अरे रे चांगला होता. बघू तू आता. बोकू तुम्ही घ्या. सोडणार नाही असं. घ्या लवकर उखाणा. ओंकार घ्या ना हो. सांगा ना त्यांना. अरे नको ना रे अंगचेटीला येतोय. घेतो. विकत कशाला घ्यायचं घर आपण रेंटनी राहू. उखाणा आहे फक्त. विकत कशाला घ्यायचं घर आपण रेंटनी राहू. शिवाली सोड ना गेम वगैरे आपण टेंट मध्ये जाऊ. थांब ना जरा काय तुला घाई लागली नुसते. थांब जरा. छान घेतला. चला आता शामराव माझ्या काय रे नाव घ्या. नाही संभाव घ्यावं लागेल आता. ते म्हणतात दत्तू वहिनी बरोबर आहे. अशीच करतात. गेली 10 वर्ष संसार करते मी. हे अशीच करतात. अरे दत्तू शेठ आज म्हणजे सुटला आता तुम्ही. शिवालीपेक्षा जास्त स्त्री तुम्ही वाटताय आज. थांबा आता घ्या, तुम्ही तरी घ्या. दत्तू वहिनी घ्या. ज्याला त्याला खीर आवडते गोडाची. वा वा. त्याला खीर आवडते गोडाची.
शामरावांचं नाव घेते दत्तू मी लाडाची. विनर डिक्लेअर करा. विनर डिक्लेअर करा. दलिंदर उखाणा आहे हा. लहानपणी खेळायला का येत नव्हते ना ते आत्ता कळतंय मला. शामभाऊ तुम्ही पण घ्या ना आता. चला आता तुम्ही सांगा. नाही घ्यायचा उखाणा घ्यायचा. लांब राय रे. गेमचा भाग म्हणून तरी घ्या ना. घ्या, घ्या. चला, उखाणा घ्या. घेतो. हा घ्या घ्या घ्या. शाबास शामभाऊ. हा भाजीत भाजी मेथीची दत्तू माझी प्रीतीची. घेतला आहे नाही नाही असू दे असू दे. जुना असला तरी चालेल. अहो गेली 10 वर्ष हाच उखाणा घेत आहेत ते. 10 वर्ष 10 तास पण नाही झाले ना ओळख होऊन. ठीक आहे श्याम भाऊ चिडू नका तुम्ही. सगळ्यांचे उखाणे झालेत. आता आपण जाऊया का टेंट मध्ये. थांब ना बुकू, सगळे बसले तिथे, थोड्या वेळाने जाऊया. एवढी काय घाई आहे या माणसाला टेंट मध्ये झोपायला जायची. 11 वाजता कोण झोपतं. ईशा त्यांना टेंट मध्ये झोपायला नाही जायचंय. मग गप्पा बस गप्पा बस गप्पा बस गप्पा. वा 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 छान झाले उखाणे. छान छान झाले छान झाले छान झाले. आता आपण खेळ खेळू. गेम खेळायचंय. ओ दत्तू ओ दत्तू. हा या गेम आणा. हा लवकर आणा. चला चला. नाही नाही सांगा. आता ठरलंय ना सगळ्यांनी जोड्यांनी खेळायचं. काय गेम काय पटकन सांगा. मला वेळ ही बाटली आहे ना ही गोल फिरवायची. हा. आणि ज्या पार्टनर जवळ येईल हा त्यांनी हे कार्ड घ्यायचं आणि त्याच्यात जे लिहिलंय ते वाचायचं आणि ते पूर्ण करायचं. सिंपल. चांगला कपल गेम आहे हा. चांगला कपल गेम. चला चला फिरू बाटली फिरू. दत्तू वहिनी नीट. फिरू. दाम्पत्य. मस्त टास्क पाहिजे काहीतरी. मस्त पाहिजे टास्क. कार्ड उचला कार्ड उचला. म्हणजे असं खतरनाक टास्क पाहिजे. हा डेअर नको यायला बस. काय 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 नाही. एकमेकांचे 5 फेवरेट डिश सांगा. सांगा. चिकन मंचुरियन, चिकन चिली, चिकन 65, चिकन चिकन तंदुरी आणि ऍपल चिकन. बरोबर आहे. सेम एकदम सेम एकदम सेम. मी सांगू. फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस, चिकन शेजवान फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, मंचुरियन फ्राईड राईस. हे बरोबर आहे. हे करेक्ट मेंटेनन्सच नाही. मेंटेनन्सच नाही. गाडीवर न्यायचं संपलं. बघा किती छान आहे तुम्ही. तू काय बायको आहे का रे माझी शेंगदाण्या. बघा तुम्ही आहो जाहो करतोय मखडवतोय. आणि कशाचं डोंबल्याचं प्रेम बेवडा येतो. चकण्याचे आयटम सांगितले तिने सगळे. माझ्या बोकुला असं बोलू हो. शिवाली जाऊ दे. लग्न न झालेली माणसं काय काय बोलतात असं. ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही. मी शामभाऊ चिडू नका चिडू नका. नाही ना ओ शामभाऊ कशाला तुम्ही काहीतरी बोलताय. म्हणजे हा ठीक आहे. चला 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 पुढे पुढे. परत परत. हा. भांडण नको आपण छान खेळूया. छान खेळूया. हा उचला 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 उचला. अरे ती अहो कार्ड उचला. ऐ तुम्ही लवकर उचला. नाही आम्हाला नको अहो, आम्हाला. घ्या ना काय. Cheating आहे. अहो, काय. अरे शे अरे चला. हो अगं काय काय आहे? काय? नाही एवढं नको रे. सांगा ना काय. बायकोवर कविता करा. ओ किती गोड. करा करा चला करा. हं. जमते त्यांना. जमते. नाटक करतील आता. नाही, करतो करतो. तू जुई तू जाई तू जुई. जमताय जमताय. तू जाई तू जुई. आता टेंट मध्ये पण जायचंय. बोकू सुचतंय हा त्यांना. मग असं पटकन नाही ना कविता ही. काका करा तुम्ही. तू जुई तू जाई मी लेखणी तू शाई. वा वा वा. तुझ्या विना मला करमत नाही. नाही ग नाही करमत नाही. वा 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 वा. हे करमत नाही वगैरे फक्त बोलायला. थकून बागून घरी आले की लगेच सुरू करतात. रात्रभर झोप नाही मला. आमचं वेगळं आहे काकू. लग्न झाल्यापासून हा गेलाच नाहीये बाहेर. आणि आम्हाला पण रात्रभर झोप नाही आहे. आणि आमचं तर त्याच्यापेक्षा वेगळे. गेली 10 वर्ष सांभाळते त्यांना. तुम्हाला सांगते आजी बाबा. 10 वर्ष राय. पण मला काही ना काही बकी राहणार करतो रे. तू माना चकील बाण्या. शामभाऊ शामभाऊ. अरे तो मजा करतोय कधी Game त्याला चालू आहे घे. ना. कसं म्हणजे बरं नाही काय वाटत. चिडू Game नका. चालू आहे ना. चला फिरव दत्तूजी दत्तू. मी फिरवते परत. दत्तू वहिनी शाबास दत्तू वहिनी.
घ्या नाही नाही दत्त असं नाही दत्त वहिनी निवडायचं असं चला, नाही वहिनी. पटकन उचला अरे किती मखळवतोय वाचना काय आहे ते उचला, उचला. लगेच चला, उचला. चला वहिनी माझं फेवरेट आहे माझं फेवरेट आहे सांगा सांगा अहो ठेवा ना तो ऊस थोड्या वेळासाठी आपल्या पार्टनरच्या पाठीवर बोटाने चित्र काढायचं आणि पार्टनरने ते ओळखायचं अरे नाही रे, नाही मला नाही खेळायचे नको रे. असं नाही 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 सांभाळू. खेळा ना, खेळा ना, सांभाळू. काही खेळायचं असं काय करता आता आपलं ठरलंय की नाही कपलनी खेळायचं तुम्ही असा रसभंग करू नका शांत. मला आलं असतं ना मी बोट सोडा मी काढलंच असतं चित्र नाही तर आता त्यांच्यावर आलंय ना खेळा खेळा चला. रामराव चिटिंग नाही करायची हा चला उलटे व्हा उलटे व्हा म्हणजे चित्र काढायचंय ना मला हा ठीक आहे ठीक आहे मी चित्र काढतो चला चला शबास हा, मिसेस श्याम राजपूत हो नका ना एक मिनिट हा. चुकलं चुकलं थांब चुकलं होतं कुकू राहिला तो खोडलं चुकलेलं चिडू नका हा आता काढते हा 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 काय मेरा खुल्ला है काय संभव नाही रे भाऊ काय अरे नाही 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 सांगू शकत मी नाही सांगू शकत चार चौकात सांगण्यासारखं नाहीये काय एवढं काय काढले काय एक नंबरचा दलिंदर आहे हा दलिंदर काढलाय काय तुझ्या तोंडात कुठे ठोकली पाहिजे तू बोलायला लागला. अरे काय सांगा सांगू तर हिला काय कळलं अहो काय संभव फालतू येतो एक नंबरचा श्याम भाऊ अहो ऐका खेळ असा सोडून नका ना जाऊ खेळ दत्तू वहिनी काय चित्र काढलं होतं पाठीवर ऊस